मुझे नहीं पता आपने क्या क्या लिखा है, वो कैसे है, क्या है, वो समझा दो बस। नहीं नमस्कार. आपण आज इथे लोकस ॲप्लिकेशन प्रशिक्षणासाठी आलो आहोत आणि आता आपण आमच्या ग्रुपने नवीन सदस्य समूहात जोडण्यासाठी लागणारी माहिती, म्हणजे एखादी महिला आपण नवीन घेणार, ज्या समूहात घेणार आहोत त्या महिलेची काय काय माहिती घ्यायची ती आम्ही नवीन महिला समूहात घेताना ज्या महिला सुरुवातीला महिला समूहात असतील त्या महिलांचा जो ग्रुप असेल त्या ग्रुपला नवीन महिला समूहात घ्यायचे आहे की नाही ते विचारणार. तो इथे राहून गेला मुद्दा. आणि त्या महिलांना सांगून की बाबा आपण एक नवीन महिला आपल्या ग्रुपमध्ये घेतोय ते सांगितल्यानंतर त्या महिलेला ग्रुपमध्ये मीटिंगच्या वेळी बोलवणार आणि नंतर त्या महिलेचे नाव विचारून त्या महिलेचा ॲड्रेस, त्या महिलेचे वय, महिलेचे शिक्षण, या ही सगळी माहिती त्या महिलेकडून घेणार. त्याच्यानंतर महिलेचा व्यवसाय काय आहे तो विचारणार, महिलेचा मोबाईल नंबर, महिलेचा प्रवर्ग कोणता, म्हणजे महिला, घटस्फोटी, विधवा, अपंग या परितक्त्या. आणि त्याच्यानंतर महिलेचं रेशन कार्ड कोणतं आहे, म्हणजे APL BPL जे काय आहे ते प्राधान्यक्रमानुसार. महिलेचा आधार कार्ड नंबर, त्याच्यात सगळं ते 3 डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो. त्याच्यानंतर समूहाचा ठराव, महिलेची बचत जी काही असेल ती घेणार. नियमित शौचालयाचा वापर, म्हणजे हे आपल्या इन्व्हेंटरीमध्ये असतं, नियमित शौचालयाचा वापर होतो की नाही ते महिलेला विचारणार. आता सध्या त्याची गरजच आहे. त्याच्यानंतर बँकेचं पासबुक, वैयक्तिक आपण महिलेला समूहात घेताना तिचा वैयक्तिक अकाउंट बँकेत आहे की नाही ते विचारतो, तिचा अकाउंट नंबर घेतो. बँकेत महिलेचा फोटो झाला आणि त्या महिलेचा वारस. नवीन महिला आपल्या ग्रुपमध्ये घेताना एवढी सगळी माहिती त्या महिलेकडून घेतली जाते. अब बच्चों, इसमें क्या कमी है बताइए बच्चे, मेरे प्यारे बच्चे, इसमें क्या कमी है बताइए, क्या क्या जोड़ना है. ये है ऑफलाइन डेटा, इसे कहते हैं ऑफलाइन डेटा. मतलब एक मेंबर का सामान्य समाचार हमारा ठहराव कॉपी में एंट्री करेंगे, इसको कहते हैं ऑफलाइन डेटा. तो इसमें क्या कमी है बताइए, कुछ जोड़ना है. और कुछ बताइए जल्दी, सारे पॉइंट्स आ गए.